नमस्कार मंडळी. तर मी तयार झालेली आणि वटपौर्णिमेसाठी आम्ही निघालेलो आहे. तर मी आज नथ खूप दिवसांनी नथ घातलेली बघा. कारण मी माझ्या नाकातलंच निघत नाही आहे. आज मी सहज काढायला गेली तर लगेच निघलं, त्याच्यामुळं मी नथ घातलेली आज. आणि आता सगळी तयारी झाली, माझी देवपूजा पण झालेली. मी देवपूजा पण दाखवते आणि साडी पण नेसलेली आहे. हे बघा, पांडुरंगाचं हे विठ्ठल रुक्मिणी आहे त्याच्यावर. आणि मी पूजा पण दाखवते माझी. तर चला. आणि मी ताट सजवलं आहे वगैरे, पण मी तिकडे वडाच्या झाडाखालीच दाखवेल तुम्हाला ताटाचं वगैरे. तर चला मी दाखवते. त्याची पण पूजा केलेली आहे मी. देवघराची पण दाखवते. शकता तुम्ही, पूजा झालेली छान. इकडं विठ्ठल रुक्मिणीची पण झालेली पूजा. आलेले पूजा करायला. चला. कसले व्हिडिओ काढले आहे नाही चांगले. छान आमची वडाची पूजा झाली आणि खूप छान वाटलं. आम्ही पूजा वगैरे केली, पण गीतांजली नव्हती, ती जरा बाहेर गेली होती. तर ती तयार होते आता घरी. आणि मग नंतर परत येणार आहे मी. बघू कुठे पूजा करायची. हे जरा लांब होतं आम्हाला, त्याच्यामुळे जरा लांब आलेलं आहे. प्रियांका घेऊन आलेली. तर प्रियांकाचं फोटोशूट चाललेलं आहे. प्रियांका आणि एकदम रोडच्या कडेलाच आहे बघा. मस्त एकदम छान आहे. ये चालत ये. अगं बाई, म्हटलं भाई तू म्हणला ना साड्या घाल ना. आईने पण घातली तेव्हा बघ तिकडे. इकडे बघ. खाल्ला टिफिन? टिफिन खाल्ला सोना? बघ ना आईकडे बघ. इकडे बघ. ए गोंडस तुझ्या जागेवर तू त्याच्यात बस. तू बस गपचूप, तुझ्या ह्याच्यात बस, कार सीट मध्ये बस. लवकर बस लवकर. साडी. तर आता गीतांजली पण आलेली आहे, तिला घेऊन आलेली परत. ती पण तयार होऊन आलेली. आणि आता गर्दी कमी झालेली आहे बघा.
पूजा वगैरे करून आलो. गीतांजली पण आली नंतर आणि मस्त पूजा करून आलो आम्ही वडाची. प्रियांकाबरोबर गेली होती आणि रणजित गीतांजलीबरोबर परत आले, कारण तिचं राहिलं होतं. ते गेले होते फिरायला, 1 दिवस आधीच गेले होते म्हणून ते उशिरा आले. मग आता माझं सगळं आवरलेलं आहे आणि पूजा वगैरे सगळं झालेली घरची करूनच गेली होती. पुरणपोळी केली होती आणि जेवायला तर पुरणपोळी, आमटी, भात, कुरवडी, भजी वगैरे सगळं झालं होतं माझं. आप्पांना वगैरे जेवायला दिलं होतं आणि मी पण खाऊन गेले होते थोडंसं आणि साहेबांचं पण झालं होतं. आता गीतांजली आणि रणजित जेवतील. तर आता मी घरी आलेली आणि व्हिडिओचा एंड करते. तर आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.